नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण निसर्गाचे निरीक्षण कधी केले आहे का? निसर्गामध्ये गेल्यावर आपल्याला असं कधी दिसते आहे काय? झाडे हिरवी होतात, कधी कधी एकदम सुकून जातात, असं आपल्या निरीक्षणात कधी आले आहे का? बरोबर. तर बघा, अशी एक कविता मी तुम्हाला बोलून दाखवते आहे. कविता आहे वसंत बापट यांची. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठरकना टणक पाठ, वारा खात गारा खात, वारा खात गारा खात, बाबूळ झाड उभेच आहे, बाबूळ झाड उभेच आहे. देहा फुटले 12 फाटे, अंगावरचे पिकले काटे, आभाळात खूप सुनबोटे, आभाळात खूप सुनबोटे, बाबूळ झाड उभेच आहे, बाबूळ झाड उभेच आहे. बघा मुलांनो, या कवितेतून कवींनी असे सांगितले आहे की प्रतिकूल परिस्थिती असतानाही तग धरून उभे राहिलेल्या बाभळीच्या झाडाचे येथे वर्णन केलेले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही जगावे आणि दुसऱ्यांना उपयोगी पडावे असा संदेश या कवितेतून त्यांनी दिला आहे. अशी एक कविता आता आपण आज बघणार आहोत. या प्रकारची कविता रमण रणदिवे यांची कविता आहे. ही बहुमोल जीवन ही आज आपण अभ्यासणार आहोत. कवी आहेत रमण रणदिवे. जन्म 1949. प्रसिद्ध कवी. ऋतू फुलांचा, चंद्र मेंदीच्या खुणा, सप्रधार, काहूर, समर्पण हे कविता संग्रह प्रसिद्ध. ही कविता काहूर या कविता संग्रहातून घेतली आहे. या कवितेत कवींनी असे सांगितले आहे की जीवन जगताना प्रत्येकास सुख दुःखांना सामोरे जावे लागते. जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आले पाहिजे असा बहुमोल संदेश या कवितेतून कवीने दिलेला आहे. मित्रांनो, आता आपण ही कविता पूर्णपणे वाचून करून घेऊया. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का? भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? रोज नभाचे रंग बदलती, घन दाटून येतात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. अवशेला पाहून पौर्णिमा नभात रुसणी बसते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? सुख दुःखाचे ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? बघा मुलांना, आपली ही कविता वाचन करून झालेली आहे. आता मुलांना आपण एक एक कडव्याचे स्पष्टीकरण बघूया. थोडक्यात या कवितेचा भावार्थ बघूया. मनासारखे घडणे म्हणजे हवे ते मिळणे. निखळून पडणे म्हणजे देठापासून गळून पडणे. झडणे म्हणजे जीर्ण होणे. आपल्या आयुष्यात सर्व काही आपल्या मनासारखे घडत नाही. फुले गळून पडले तरी झाड एकसारखे चढत नाही किंवा आपल्या मनासारखे घडत नाही म्हणून रडत बसत नाही. भोगावे लागणे म्हणजे सहन करावे लागणे. बोटे मोडणे म्हणजे तक्रार करणे. लतिका म्हणजे वेल. जे जे वाट्याला येईल, पदरात पडेल ते सर्वांना सहन करावे लागतेच. त्यांची तक्रार करत बसण्याचा कुठलाही उपयोग होत नाही. आपल्या आसपास काटे आहेत म्हणून गुलाब तक्रार करत नाही.
कुणालाही दोष देत नाही. आपल्याला फुलाबरोबरच काटे दिलेत म्हणून मातीवर ती रागवत नाही. सर्व काही मनासारखे मिळत नाही आणि तरीसुद्धा निसर्गातील कुठलीच गोष्ट इतर दुसऱ्या कुणावरही रुसून बसत नाही, असे कवी येथे सांगत आहेत. वसंत हा एक ऋतू आहे. ग्रीष्म हा सुद्धा ऋतू आहे. शालू म्हणजे भरजरी साडी, भरजरी वस्त्र. धरणी म्हणजे भूमी, धरती. सृष्टी म्हणजे जग. वसंत ऋतू येतो आणि जातो. वसंत ऋतूत फुले बहरतात आणि गळूनही पडतात. कडक उन्हाळा धरतीला जाळतो. पुढे पावसाळा येताच धरती हिरवा शालू नेसते. इकडे तिकडे हिरवळ उगवते. पुन्हा सृष्टी नवीन होते. आपले शरीर उन्हाने जळते म्हणून धरती रडत बसत नाही, दुःख करत बसत नाही, तर ती पुन्हा काहीतरी चांगले घडण्याची वाट बघत असते, आशेवर जगत असते. या जीवनातही मनासारखे सर्व काही घडत नाही आणि जरी नाही घडले तरी रडत बसायचे नाही. हे आपल्याला हे निसर्गाकडून शिकायचं आहे, असे कवी सांगत आहेत. बघा मुलांनो, तिसऱ्या कडव्यात असे सांगितले आहे की दाटून येणे म्हणजे दाट होणे, नक्षत्रे म्हणजे चांदणे तारे, अवस म्हणजे अमावस्या, नभ म्हणजे ढग, मेघ. मेघ म्हणजे मुलांनो, दररोज आकाशाचे रंग बदलतात तरी काळे ढग दाटून येतात. निराशेत बुडालेले सारे तारे पुन्हा नव्याने लखलखतात. निराशेचे रूपांतर काही आशेवर होत असते. अमावस्येला चंद्र दिसत नाही, घन रात्र असते म्हणून पूर्ण चंद्राची पौर्णिमा रुसून बसत नाही. मनासारखे आपल्या आयुष्यात घडत नाही तरीसुद्धा चांगले घडण्याचे ते सगळेजण वाट पाहत असतात, असं कवी येथे सांगतात. बघा मुलांनो, ऊन सावली म्हणजे सुख दुःख, निराशा म्हणजे सहजपणे, भिडावे म्हणजे सामोरे जाणे, फिरुनी म्हणजे पुन्हा. मुलांनो, कधी सुख येते, कधी दुःख मिळते. सुखाचे ऊन आणि दुःखाची सावली येते आपण आणि निघूनही जाते. याचा राग येता कामा नये किंवा रडतही बसू नये. सहजपणे आपल्याला संकटांना सामोरे जावे, आयुष्य सोडून देऊ नये. हे मानवी जीवन फार किमती आहे, असे कवी सांगतात. अमूल्य आहे, ते पुन्हा माणसाला मिळत नाही. एकदाच आयुष्य मिळते आणि ते सुंदरपणे जगावे, कारण आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी कधीच जीवनात घडत नाही आणि घडणारही नाही. मिळालेलं आयुष्य सुंदरपणे जगावे, असे हे कवी रमण रणदिवे आपल्याला सांगत आहेत. बघा मुलांनो, या कवितेतून लेखकांनी असे सांगितले आहे. तर मला तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. कोणत्या ऋतूत फुले बहरतात? बरोबर, एका जणाने उठून उत्तर द्या, उभे राहून उत्तर द्या. बरोबर, वसंत ऋतूत फुले बहरतात. दुसरा प्रश्न आहे, कडक उन्हाळा कोणाला जाळतो? बरोबर, कडक उन्हाळा धरतीला जाळतो. मुलांनो, जीवनात आपल्या मनासारखे सर्व काही अजिबात घडत नाही. काही गोष्टी मनासारख्या घडतात तर काही घडत नाही. कधीही राग येतो, कधी जातो, कधी आनंद येतो, कधी नसतो. म्हणजे आपल्या वाट्याला सुख दुःख येते, ते भोगावेच लागते. हे इतर कोणी भोगणार नाही. म्हणून आलेल्या संकटांना सहज सामोरे जावे. बहुमोल आयुष्याचा त्याग करू नये. आपल्याला परत ते आयुष्य मिळत नाही म्हणून न रडता हसत हसत सुंदरपणे जगावे, असा संदेश कवीने मानवाला या कवितेतून दिलेला आहे. मुलांनो, तुम्ही आता मला या कवितेवर आधारित मी काही प्रश्न विचारेन, त्यांची उत्तरे तुम्ही द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, निराश आशा कवीला कोणाबद्दल वाटते? बरोबर, प्रकाशाचे रंग रोज वेगळा, त्यामुळे निराशा नक्षत्राबद्दल वाटते. दुसरा प्रश्न, सुख दुःखाची ऊन सावली म्हणजे काय? बरोबर,
कधी येऊन पडते, कधी सावली पडते, कधी ऊन पडते, तसेच असते. कधी सुख मिळते तर कधी दुःखाचे सावट येते. तिसरा प्रश्न, गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे? बरोबर, गुलाबाचे फुलाच्या भोवती काटेही उगवतात व गुलाबाचे मोठेपण असे की आसपासच्या काट्याला ते दोष देत नाही. बरोबर. मुलांनो, आता आपण या कवितेचे तालासुरात गायन करूया. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर बोलायचे आहे. आपली पुस्तकं उघडून कविता माझ्याबरोबर बोलायची आहे. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळूनी पडती तरीही झाड सारखे झडते का? फुले निखळूनी पडती तरीही झाड सारखे झडते का? भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? रोज नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी, निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. औशेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? आवडली ना मुलांनो कविता? तुम्ही सुद्धा ही कविता पूर्ण पाठ करायची आहे. आता मुलांनो, या कवितेवर आधारित मी तुम्हाला स्वाध्याय देते, तो तुम्ही आपल्या वहीत लिहून घ्यायचा आहे. स्वाध्याय असं आहे, मनासारखे काय काय घडावे असे तुम्हाला वाटते? बरोबर, हां, हे सर्व तुम्ही वहीत लिहायचे आहे, कल्पना करून लिहायचे आहे. हो, उद्या येताना लिहून आणा. धन्यवाद.